पाया भिडवितो तुम्हाला करे टाळी बोला मुक्ती नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळा हा सुख सोळा स्वर्गी राहिला विठ्ठल धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता दासोपंताचा अभिमान गेला होताचे दर्शन धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता दत्तात्रेय चोपदार पुढे उभा काटीकर धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता यवनांगावरी थुंकला प्रसाद देऊनी मुक्त केला धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता निळा शरण तुमच्या पाया अनन्य भावे नाथराया धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता विठ्ठल विठ्ठल वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमः पांडुरंगा करू प्रथम नमः
नमन दुसरे चरणात संतांची आ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलंगांगती ज्योतिका मोदी वक्त्रम खलानीशवादा पुनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी श्री हनुमान नमस्तुभ्य याग क्षमा प्रभु पूर्वभागे समातिष्ठ पूजनं स्वीकुरुष्व मे शरबिंदु समाकार्य परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमोस्तुते कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 ताळी वाजवा सगळ्यांनी भजन करा प्रेमाने राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 भजे राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 विको द्या थोडा सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम राम राजा राम 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 सीताराम राम राम राजा राम 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 सीताराम राम धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पिंपळनेर निवासी सद्गुरु भक्त वारकरी संप्रदायामधील शेवटचे संत म्हणजे निळोबाराया निवृत्तीनाथापासून ते निळोबारायापर्यंतचे शेवटचे संत सद्गुरु भक्त श्री निळोबाराय यांचा उत्कृष्ट असा 5 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला असून या अभंगाच्या द्वारा सद्गुरु भक्त निळोबाराय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या जीवनामधली प्राप्तव्यता आणि कर्तव्यता पाहून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना या अभंगाच्या माध्यमातून
2 वेळेला धन्यता देतात. विठाला विठाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा: अकारण करुणावरून आले भक्तवांच्या कल्पतरू. केला क्लिअर करा आता. अकारण करुणावरून आले भक्तवांच्या कल्पतरू, तडिद्वित आनंदित भगवान पंढरीनाथ परमात्म्याच्या असीम कृपेच्या द्वारा सकल साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 6वा दिवस आहे ना, 5वा गेल्या 5 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे. वर्ष 35वे, बरोबर ना? वर्ष 35व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. अखंड हरिनाम सप्ताह, तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण सोहळा, तसेच श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा, असा भरगच्च कार्यक्रम गेल्या 35 वर्षापासून आपण अनुभवतो आहोत. मॉनिटरला आवाज देऊ दादा. गेल्या होतो आहोत. मॉनिटरला आवाज द्या. देत आहेत ते, काय अडचण नाही. गेल्या 35 वर्षापासून अतिशय प्रसन्न वातावरणामध्ये आणि या पवित्र ठिकाणी चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा संपूर्ण या सप्ताह कमिटी असेल, मंदिराचं ट्रस्ट मंडळ असेल, सर्व ट्रस्टच्या वतीने, म्हणजे श्री बजरंग रिलिजियस अँड चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या वतीने माझ्याकडे आलेली ही सेवा श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम आदरणीय माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे जोशी काकांच्या संपर्कामधून, अर्थात संपूर्ण ट्रस्ट मंडळीतील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध सर्व जे संचालक मंडळ आहे, ट्रस्टी मंडळ आहे, त्या सर्वांच्या वतीने काकांच्या माध्यमातून तुम्हा सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आहे. आणि या कीर्तनाकरिता साथ करण्याकरता सर्व आदरणीय महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम आदरणीय आमचे परमस्नेही गायनाचार्य अशोक महाराज चिंचखेडे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे दुसरे गायक श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम आदरणीय अशोक महाराज कुलकर्णी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम आदरणीय आमचे हुके बाबा सोपान काका, बरोबर ना? हां, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे आमच्यामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध असणारे आमचे बोरशे महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे श्री हरिभक्त परायण आमचे ऋषिकेश महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे कुलकर्णी महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. त्याचप्रमाणे आमचे सुरवशे महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही चरणावरती दंडवत. मृदंगावरती साथ करण्याकरता आमचे बालमित्र बालसखा ज्यांनी आणि आम्ही सोबत मृदंगाचा रियाज केला, मृदंगाचा पखावाजाचा सोबत आम्ही एका जाग्यावरती बसून एका ताटामध्ये आम्ही जेवलेलो माणसे दोघंजण. बऱ्याच दिवसानंतर महाराजांची भेट आहे. श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम आदरणीय आपल्या शहरालगतच सांगवी बायपासला सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था गुरुकुल ज्यांचं आहे आणि हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत त्यांनी मृदंगाचं शिक्षण दिलेलं आहे, तबल्याचं शिक्षण दिलेलं आहे आणि आज सुद्धा त्यांचं मृदंग ज्ञान देण्याचं कार्य आज सुद्धा अविरतपणे चाललेलं आहे. आणि ते आपल्या शहरालगत आहे, ही विशेष आनंदाची बाब आहे बरं का. नाही तर शहरामध्ये सध्या काय काय कशाचे केंद्र आहेत हे काही कीर्तनात सांगण्याची आवश्यकता नाही. पण संस्कार देण्याचं एकमेव केंद्र म्हणजे वारकरी शिक्षण संस्था आहे बघा आजच्या काळामध्ये. आणि ती वारकरी शिक्षण संस्था वारकरी गुरुकुल आमचे
श्री हरिभक्त परायण परमपूजनीय परम आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मृदंग अलंकार श्री हरिभक्त परायण केशव महाराज कुरे गुरुजी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या विद्यार्थी मंडळासहित उपस्थित आहेत आणि त्यांच्याही चरणावरती दंडवत। त्याचप्रमाणे हार्मोनियमवरती साथ करण्याकरता आमचे वाडेकर महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। वाडेकर काका त्यांच्याही चरणावरती दंडवत। त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध मंडळी ज्यांनी संपूर्ण आयुष्य आपलं परमार्थाला समर्पित केलेलं आहे अशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि मी माझ्या अभंगाच्या चिंतनाकडे वळतो। विठ्ठल विठ्ठल आणि मी ज्यांच्या बरोबर आलो ते पंडित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य पंडित श्री कल्याणजी गायकवाड गुरुजी यांचे शिष्य श्री हरिभक्त परायण आमचे उत्तमराव साबळे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याही चरणावरती दंडवत। गोड गातात ते पण बरं का। त्यांच्याही चरणावरती दंडवत। आमचे सनई वादक बाबा सांडू महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्याही चरणावरती दंडवत आणि अधिक वेळ न दवडता आपण या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करू। विठाला 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 कुंडलिकावर हे अभंग सद्गुरु भक्त निळोबाराय यांचा सेवेकरता निवडलेला आहे। सद्गुरु भक्त निळोबाराय शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना 2 वेळेला या अभंगाच्या माध्यमातून धन्यता देतात। धन्य धन्य एकनाथा 2 वेळेला धन्यता देतायत। कशामुळे धन्यता देतायत, का धन्यता देतायत तर त्यांची प्राप्तव्यता पाहून आणि त्यांची कर्तव्यता पाहून, या 2 गोष्टी पाहून त्यांना 2 वेळेला धन्यता देतायत। श्री संत निळोबारायांच्या बाबतीमध्ये जर विचार करायचा झाला तर निळोबाराय हे सद्गुरु भक्त आहेत। निळोबाराय हे कोणाचे शिष्य आहेत? तुकोबारायांचे शिष्य आहेत। कोणाचे शिष्य आहेत? तुकोबारायांचे शिष्य आहेत। पण तुकोबारायांचे शिष्य असताना सुद्धा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना धन्यता देण्याचं कारण काय आहे की नाही? तसं पाहिलं तर जगद्गुरु तुकोबारायांची परंपरा वेगळी आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची परंपरा वेगळी। 2 वेगवेगळ्या परंपरेमधले संत आहेत आणि जगद्गुरु तुकोबारायांचे किती एकनिष्ठ भक्त आहेत, किती एकनिष्ठ शिष्य आहेत निळोबाराय। तुम्हाला छोटासा दृष्टांत सांगून त्याच्यामधून तुम्हाला कळून जाईल की किती एकनिष्ठता आहे निळोबारायांची जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीमध्ये। तुकोबाराय हे चैतन्य संप्रदायाचे आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज हे दत्त संप्रदायाचे। चैतन्य परंपरा वेगळी आणि दत्त संप्रदायाची परंपरा वेगळी। सगळ्यांचं साध्य जरी एकच असलं तरी सुद्धा परंपरा मात्र वेगवेगळी आहे। आणि निळोबाराय हे जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य आणि ते जगद्गुरु तुकोबारायांशी किती अनन्य होते सांगू तुम्हाला। एवढे अनन्य होते की जगद्गुरु तुकोबारायांच्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या जीवनामध्ये कुणालाही महत्त्वाचं मानलं नाही। नाहीतरी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपल्या सद्गुरु प्रती एवढं अनन्य असावं की त्या सद्गुरूंना तन मन धनाने शिष्याने समर्पित राहिलं पाहिजे। तन मन धनाने शिष्याने समर्पित राहिलं पाहिजे आणि शिष्य जर गुरूंशी तन मन धनाने समर्पित राहिला तर गुरु त्याच्यावरती मेहरबान होत असतो। आणि आपल्याकडे म्हण आहे, गुरु मेहरबान तो चेला पहलवान, है की नाही? गुरु मेहरबान तो चेला पहलवान। मग असे सद्गुरु भक्त असलेले
निळोबाराय याचा ट्रबल कमी करता का? ट्रबल कमी करा आणि बेस द्या थोडासा. सद्गुरु भक्त निळोबाराय एवढे अनन्य आहेत जगद्गुरु तुकोबारायांशी की जगद्गुरु तुकोबारायला भेटण्याकरता निळोबारायांनी अनुष्ठान करण्याकरता सुरुवात केली. आणि अनुष्ठानाला बसले निळोबाराय कशा करता? माझे सद्गुरु भेटावेत, माझे तुकोबाराय भेटावेत याच्याकरता निळोबाराय अनुष्ठानाकरता बसले. किती एकनिष्ठता आहे त्यांच्या भक्तीमध्ये, सद्गुरु भक्तीमध्ये, याच्याकरता सांगतो. आणि आपण अभंगामध्ये प्रवेश करणार आहोत. निळोबाराय एवढे गुरुभक्त आहेत की ते अनुष्ठानाला बसले. आणि अनुष्ठानाला बसल्यानंतर किती दिवस अनुष्ठान केलं? तर 42 दिवस अनुष्ठान केलं. किती दिवस? 42 दिवस अनुष्ठान केलं. पण ऐका ना, जेव्हा अनुष्ठान चालू होतं 10-12 दिवस झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांचा धावा करत होते निळोबाराय. आणि त्याच्या अगोदर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा निळोबारायच्या समोर येऊन उभा राहिला. बघा, तुकोबारायांची ताकद सांगतोय आणि निळोबारायांची सद्गुरु भक्ती सांगतोय. जगाचा मालक परमात्मा निळोबारायच्या समोर येऊन उभे राहिले. आणि उभे राहिल्यानंतर पांडुरंग परमात्मा, साक्षात पांडुरंग परमात्मा देव निळोबारायला म्हणतात की अरे निळोबाराय, मी तुमच्या करता आलो. कोणाकरता आलो? तुमच्या करता आलो. तुम्ही अनुष्ठान करताय ना, तर तुमच्या करता आलो. त्यावेळेस एवढी निष्ठा आहे तुकोबारायवरती निळोबारायांची. निळोबारायांनी देवाला सांगितलं, देवा तुला इथं बोलवलं कोणी हे सांगावं. बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आला शिका. साक्षात देवाला, पांडुरंग परमात्म्याला खूप सुंदर प्रमाण दिलं बाबांनी. है की नाही? साक्षात देवाला जगाचा मालक समोर उभा आहे. आणि जगाच्या मालकाला निळोबाराय म्हणतात की हे देवा, तुम्हाला बोलवलं इथं कोणी? तुम्ही आलात कशा करता? प्रार्थिल्या वाचोनी आला शिका. तुला मी बोलवलं सुद्धा नाही. एवढंच नाही, निळोबाराय त्याच्या पुढची गोष्ट बोलतात की देवा, आम्ही तुला ओळखत सुद्धा नाही. कोणाला? 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 सगळं जग ज्या देवा करता वेड झालंय त्या देवाला निळोबाराय म्हणतात, देवा निळा म्हणे आम्ही ओळखो नेदी देवा. तू कयाचा धावा करी तसे आम्ही तुला ओळखत नाही. आम्ही कोणा करता इथे अनुष्ठानाला बसलो? तर आम्ही आमच्या सद्गुरु करता, आमच्या तुकोबाराय करता आम्ही अनुष्ठानाला या ठिकाणी बसलो. या ठिकाणी अनुष्ठानाला आम्ही तुकोबारायांकरता बसलो. आम्ही तुझ्या करता बसलो नाही. तुला ओळखत सुद्धा नाही. तुला बोलवलं सुद्धा नाही. तू कशा करता? आणि मला याच्यातून एक गोष्ट सांगायची, देवाला सुद्धा डावलण्याचं काम सद्गुरूच्या पुढे निळोबारायांनी केलं. एवढे निळोबाराय सद्गुरूचे भक्त आहेत. विठाला विठ्ठला. आणि याच्या पुढचं एक गमक सांगू का तुम्हाला? देवाला भेटण्याकरता 10-12 दिवसाचं अनुष्ठान केलं तरी देव भेटतो. पण तुकोबाराय भेटण्याकरता 42 दिवसाचं उपोषण करावं लागतं. मग तुकोबाराय भेटतं. म्हणजे देव भेटण्याकरता कमी सायास करावे लागतात. पण संत भेटण्याकरता, साधू भेटण्याकरता, महात्मा भेटण्याकरता 42 दिवसाचं उपोषण निळोबारायांना करावं लागलं. म्हणजे देव भेटणं सोपं आहे,
पण संत भेटणं त्याही पेक्षा मोठी गोष्ट आहे. विठाला 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 विठाला. आणि ते निळोबार आहे ज्या वेळेस शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या दरबारामध्ये म्हणजे पैठणला आले आणि पैठणला आल्यानंतर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचं त्यांनी जीवन पाहिलं आणि जीवन पाहिल्यानंतर आपल्या सद्गुरू एवढीच यांची सुद्धा उंची आहे हे त्यांनी जाणलं आणि निळोबार आहे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना त्यांचं जीवन पाहून त्यांच्या जीवनामधली प्राप्तव्यता पाहून आणि त्यांच्या जीवनामधली कर्तव्यता पाहून त्यांना 2 वेळेला धन्यता देतात. विठाला 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 विठाला. धन्यतेच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर प्रत्येकाला असं वाटतं, इथं बसलेल्या प्रत्येकाला असं वाटतं, संसारिक माणसालाही वाटतं, पारमार्थिक माणसालाही असं वाटतं की माझं जीवन हे धन्य झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? माझं जीवन हे धन्य झालं पाहिजे. मी परमार्थ करत असताना आणि मी संसार करत असताना अशा लेवलवरती माझं जीवन जाऊन पोहोचलं पाहिजे की एका लेवलवरती गेल्यानंतर हो आपण स्वतःला म्हणावं की माझं जीवन हे धन्य झालं पाहिजे. म्हणजे आपण धन्यतेला जाऊन पोहोचलो पाहिजे अशी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये काय इच्छा आहे बघा. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाला वाटतं एखादी गोष्ट त्याचं एखादं स्वप्न असलं तर ते स्वप्न पूर्ण झाल्यानंतर एखादा माणूस म्हणतो महाराज आम्ही धन्य झालो. है की नाही? आम्ही धन्य झालो आता याशी संदेह नाही. है की नाही? पुढे काय आम्ही काळाच्या हातामध्ये आतापर्यंत पडलो नाही म्हणून काही लोक धन्यता देतात. तसं संत वाङ्मयामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने वेगवेगळ्या प्रमाणामध्ये साधू संतांनी बऱ्याच वेळेला बऱ्याच काळाला बऱ्याच गोष्टीला धन्यता दिलेली आहे. बऱ्याच कधी साधू संतांनी काळाला धन्यता दिली. काळ म्हणजे वेळेला धन्यता दिली. वेळेला कोणत्या वेळेला धन्यता दिली? ज्या वेळेला साधू संत आमच्या जीवनामध्ये आम्हाला भेटले ती वेळ धन्य सांगितली साधू संतांनी. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. हे की नाही? त्या वेळेला धन्यता दिली. काही वेळेला साधूच्या भेटीमध्ये धन्यता दिली. काही वेळेला भजनामध्ये रंगलेले लोक पाहून त्या भजनामध्ये रंगलेल्या लोकांना धन्यता दिली. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हे की नाही? जो हरिरंगामध्ये नाचतोय जो हरिरंगामध्ये रंगलेला आहे त्याला सुद्धा त्याच्या जीवनामध्ये साधू संतांनी काय दिली? धन्यता दिली. प्रत्येकाला वाटतं आमचं जीवन धन्य असावं पण धन्यता कशात आहे हे कोणालाच माहिती नाही. विठाला विठाला धन्यता कशामध्ये आहे कोणालाच माहिती नाही. धन्यता तर प्रत्येकाला हवीशी आहे वाटते पण नेमकी धन्यता कशात आहे? प्रत्येक गोष्ट माणसं करून पाहतात. प्रत्येक गोष्ट संसारातली माणसं करून पाहतात. आता इथे बरेच रिटायरमेंट झालेली माणसं आहेत. है की नाही? रिटायरमेंट झालेली माणसं आहेत. अशी माणसं आम्हाला भेटली ना कीर्तनाच्या अगोदर ते म्हणतात महाराज काही खरं नाही हो सगळं जग पाहून आलो आम्ही. काय केलं? सगळं जग पाहून आलो. आपल्या भारत देशातच नाही अमेरिकेमध्ये जपानमध्ये ऑस्ट्रेलिया सगळं जग फिरलो आम्ही. सगळं जग फिरलो पण महाराज काही खरं नाही. फक्त या हरिनामाशिवाय कुठेही समाधान आम्हाला मिळालं नाही. कुठेही समाधान आम्हाला मिळालं नाही. सगळं जग फिरणारी माणसं पण स्वतःच जीवन फक्त इथं आल्यानंतर मंदिरामध्ये आल्यानंतर त्यांचं अंतःकरण पवित्र होतं आणि इकडे तिकडे फिरून संसारामध्ये जे उद्विग्न झालेलं मन आहे त्या मनाला शांती देणारं एकच ठिकाण आहे ते म्हणजे मंदिर. विठाला 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 विठाला
ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना 2 वेळेला धन्यता देतायत. मग ती 2 वेळेला धन्यता कशा करता देतायत तर एक धन्यता आहे प्राप्तव्यते करता आणि दुसरी धन्यता आहे कर्तव्यते करता. आता या जगामध्ये जर आपण विचार केला संसारामध्येही आणि परमार्थामध्येही 4 वर्ग पडतात. 4 वर्ग. पहिला वर्ग या जगामध्ये असा आहे की तो प्राप्तव्यतेने धन्य आहे. पहिला वर्ग असा आहे प्राप्तव्यतेने धन्य. पहिली गोष्ट प्राप्तव्यता काय आणि कर्तव्यता काय याच्याविषयी थोडंसं विश्लेषण करून सांगतो. प्राप्तव्यता म्हणजे सोप्या भाषेमध्ये सांगतो, प्राप्तव्यता म्हणजे स्वतः करता एखादी वस्तू घेणं किंवा स्वतः करता कमवणं याला म्हणायचं प्राप्तव्यता. आणि कर्तव्यता म्हणजे आपल्या पत्नीला साडी घेणं. हे कोणाचं कर्तव्य? नवऱ्याचं कर्तव्य. नाही तर एखादा नवरा म्हणाला छे छे आपण आपल्या बायकोला अजिबात साडी घेणार नाही, मग कोण घेईल? घेतील सगळे गावकरी मंडळी. असं जमेल का? असं जमणार नाही. आपण आपल्या पत्नीला साडी घेणं हे आपलं काय आहे? कर्तव्य. आपलं कर्तव्य. आपण आपल्या पत्नीला साडी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. पण आपल्या स्वतःला कपडे घेणं हे आपलं प्राप्तव्य आहे की नाही? आपलं प्राप्तव्य. मग प्राप्तव्यता म्हणजे स्वतः करता करणं आणि कर्तव्यता म्हणजे जगा करता करणं. विठाला 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 मग असे जगामध्ये 4 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे प्राप्तव्यतेने धन्य. दुसरा प्रकार आहे प्राप्तव्यतेने शून्य आणि कर्तव्यतेने धन्य. पहिला प्रकार प्राप्तव्यतेने धन्य, कर्तव्यतेने शून्य. दुसरा प्रकार कर्तव्यतेने धन्य आणि प्राप्तव्यतेने शून्य. तिसरा प्रकार कर्तव्यतेनेही शून्य आणि प्राप्तव्यतेनेही शून्य. चौथा प्रकार प्राप्तव्यतेने सुद्धा धन्य आणि कर्तव्यतेने सुद्धा धन्य. पहिला प्रकार असा आहे फक्त ते प्राप्तव्यतेने धन्य आहेत. आता संसारामध्ये प्राप्तव्यता करणं म्हणजे काय करणं? चांगली गाडी घेणं, चांगलं घर बांधणं, चांगलं प्रॉपर्टी कमवणं याला काय म्हणतो आपण? प्राप्तव्यता. मिळवलं आम्ही एवढे करोडाची इस्टेट मिळवली याला म्हणतात प्राप्तव्यता. पण संसाराच्या प्राप्तव्यतेचा आपल्याला विचार करायचा नाही. कारण आपण संसारात सगळे संसारिक माणसं आहोत, संसाराने पीडित झालेले माणसं आहोत. आपल्याला परमात्म्याकडे जायचंय. मग साधू संतांच्या जीवनामध्ये, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी काय प्राप्तव्यता केली तर एक वर्ग असा या जगामध्ये ते फक्त प्राप्तव्यता म्हणजे साधू संत परमार्थामध्ये आल्यानंतर पारमार्थिक साधना करतात, परमात्म्याचं नामस्मरण मनन चिंतन करतात आणि त्या परमात्म्याला आपलंसं करतात, परमात्म्याला मिळवतात. परमात्मा मिळवणं याला म्हणायचं प्राप्तव्यता. याला काय म्हणायचं? प्राप्तव्यता. हा झाला पहिला वर्ग की तो परमात्म्याला मिळवतो नाही, त्यांना देव मिळालाय म्हणजे त्यांचं प्राप्तव्य झाले, त्यांच्याकडे प्राप्तव्यता झाली. पण त्यांनी जगाला देव मिळवून दिला नाही म्हणजे जगाकरता त्यांनी कर्तव्यता केली नाही. असा एक वर्ग या जगामध्ये की त्यांनी स्वतः देव मिळवला, त्या देवाचा उपभोग घेतला, त्या देवाचा अनुभव घेतला, त्या देवाला प्राप्त केलं, पण पुन्हा या जन्माला यायचं नाही म्हणून ते देवाला प्राप्त करून या जगामधून मुक्त झाले. मुनी मुक्त झाले, भेने गर्भवासा, आहे की नाही? हो, मुनी जर मुक्त झाले त्यांनी देवाला प्राप्त करून घेतलं आणि पुन्हा आम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करायचं नाही म्हणून ते मुक्त झाले. जगाचा त्यांनी कुठल्याही प्रकारचा विचार केला नाही. संसारामध्ये सुद्धा असेच काही लोक आहेत महाराज, फक्त आणि फक्त मला पैसा मिळाला पाहिजे, फक्त आणि फक्त मला माझ्याकडेच सगळं आलं पाहिजे याच्याकरता प्रयत्न करतात. जगाला मिळव नाही तर नाही मिळव त्याच्याशी काही घेणं देणं नाही, काही घेणं देणं नाही. अशी बरीच काही माणसं आहेत महाराज ज्यांच्याकडे करोडोची संपत्ती आहे, खरवो रुपयाची संपत्ती आहे, पण
आपल्या ग्रामीण भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर कधी उष्ट्या हाताने सुद्धा त्यांना कावळा हाणायचा माहिती नाही. जर त्यांना म्हटलं ना का हो तुमच्याकडे करोडोची संपत्ती आहे, एवढा गोड इथे अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, अहो द्या वर्गणी 10-5 हजार रुपये. तो म्हणतो नाही ना, आपल्याला द्यायचं म्हटलं की दाणे कापे हात नावडे तेवीसी मार. दान द्यायचं म्हटलं की तो लगेच तो म्हणतो माझा हात थरथर कापतो. काय करतो? द्यायचं म्हटलं की हात थरथर कापतो. म्हणजे उष्ट्या हाताने सुद्धा तो कावळा हाणत नाही. उलट ही जी मोठी लोक असतात ना महाराज, जे स्वतःलाच फक्त मिळालं पाहिजे याची अपेक्षा करतात, जगाचं काही घेणं देणं नाही, जगाचा विचार करत नाही. त्याच पद्धतीने काही साधू संत सुद्धा असे आहेत, काही ऋषी मुनी सुद्धा असे आहेत की त्यांनी स्वतः परमात्मा मिळवला, पण जगाने परमात्म्याला भेटावं याच्याकरता त्यांनी प्रयत्न केले नाही. ते मुक्त झाले, मुनी मुक्त झाले, भेने गर्भवासाच्या भीतीने ते मुक्त झाले. हा झाला पहिला वर्ग. हा प्राप्तव्यतेने धन्य पण कर्तव्यतेने शून्य. कर्तव्यतेने शून्य. दुसरा वर्ग घ्या. दुसरा वर्ग प्राप्तव्यतेने शून्य आणि कर्तव्यतेने धन्य. प्राप्तव्यतेने शून्य म्हणजे स्वतः तर परमात्मा मिळवला नाही, पण जगाला परमात्मा मिळावा, जगाने परमात्म्याशी संबंध जोडावा याच्याकरता रात्रंदिवस त्या परमात्म्याच्या कथा सांगतो. याला म्हणायचं कर्तव्यतेने धन्य पण प्राप्तव्यतेने शून्य. स्वतः मात्र याच्यामध्ये सगळी कीर्तनकार मंडळी येतात बरं. तुम्ही आम्ही सगळे महाराज मंडळी बरं का. सगळे आम्ही महाराज मंडळी येतो. कसे येतो? आपण स्वतः कीर्तनामधून, कथेमधून, प्रवचनामधून जगाला सांगतो की तीर्थयात्रा केली पाहिजे, आहे की नाही. पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याची वारी केली पाहिजे. हो, 21 दिवस त्या पांडुरंग परमात्म्याच्या वारीमध्ये पायी चालत गेलं पाहिजे, कीर्तनामधून सांगतो. आणि मग आषाढी वारीच्या वेळेला एका जणाने कीर्तनामध्ये ऐकलेलं होतं त्याचं, आणि मग त्याने आषाढी वारीच्या वेळेला महाराजांना फोन लावला, महाराज तुम्ही कुठल्या किती नंबरच्या दिंडीत आहेत? तुम्हाला मला तुमची भेट घ्यायची होती पंढरपुरामध्ये. हो, किती नंबरच्या दिंडीत आहेत? मग महाराज म्हणतात मी आहे ना इकडं घाटकोपरला कीर्तनाला आलो. कुठे आलो? घाटकोपरला कीर्तनाला आलो. अरे वारी सोडून जर घाटकोपरला कीर्तनाला जात असतील तर एक तर घाटात मरशील, नाही तर कोपऱ्यात मरशील. विठाला म्हणजे फक्त लोकाला सांगतो कर्तव्यतेने धन्य पण प्राप्तव्यतेने शून्य. स्वतः मात्र काही करत नाही. जगाला सांगायचं सकाळी लवकर उठलं पाहिजे, व्यायाम केलं पाहिजे, योगासन केले पाहिजेत, आणि हा 8:30-9 वाजता याची सकाळ होते. कधी किती वाजता? 9 वाजता सकाळ होते. एकदा काय झालं, असंच दारूबंदीचं भाषण देणारा एक माणूस आला. 2 तास त्याने दारूबंदीवरती भाषण दिलं. दारू पिणं वाईट आहे, दारू पिणाऱ्याने बंगले बांधले नाही, दारू विकणाऱ्याने काय केलं? बंगले बांधले. म्हणून तुम्ही दारू बंद करा. आणि मग महाराज त्याने एवढं जबरदस्त भाषण दिलं, एवढं जबरदस्त भाषण दिलं की तिथं बसलेल्या माणसाने तर दारू न पिण्याची शपथ घेतली, पण तिथं बसलेल्या स्त्रियांनी सुद्धा दारू न पिण्याची शपथ घेतली. एवढं जबरदस्त भाषण केलं. आणि मग सगळं भाषण झालं. 2 तास भाषण झाल्यानंतर आणि मग ज्या वेळेस भाषण करून तो खाली बसला, आणि खाली बसल्यानंतर एक जण माणूस म्हटला, अहो आमच्या घरी येता का चहाला येता का? तो म्हणला चहा वगैरे काही नको, माझे हात थरथर कापायला लागले म्हणे. काय पाहिजे? इथं कधी चपटी मिळेल का म्हणे. चपटी कुठं? इथं चपटी म्हणजे काय? अहो मला दारू पिल्याशिवाय मला आता अजिबात जमणार नाही. कोण म्हणतंय? ज्याने 2 तास दारूबंदीवरती भाषण दिलं, तू जगाला सांगतोय दारू पिऊ नका. म्हणजे कर्तव्यतेने धन्य, कर्तव्य करतोय तो, पण प्राप्तव्यतेने मात्र शून्य. प्राप्तव्यतेने शून्य. जगाला परमार्थ करण्याकरता सांगतो, पण स्वतः मात्र परमार्थ करत नाही. आणि तिसरा वर्ग असा आहे, तो प्राप्तव्यतेनेही शून्य आहे,
आणि कर्तव्यतेने सुद्धा शून्य आहे. एखादा जर यात्रेला चालला ना, तीर्थयात्रेला चालला, आषाढी वारीला चालला, दिंडीमध्ये चालला, सप्ताहामध्ये चालला, तर लगेच त्याला म्हणतो अरे कुठे चालला? तो म्हणतो वारीला चाललो बाबा, वारीला चाललो. तो म्हणतो अरे बाबा कशाला जातो वारीला? या वर्षी आहे ना एवढी वारी भरली, एवढी वारी भरली, एवढी वारी भरली, लाखो लोक तिथं आले आणि तुला माहिती नाही चेंगरून कितीतरी लोक मेले. कशाला जातो तू? तू सुद्धा मरशील. म्हणजे स्वतः सुद्धा परमार्थ करत नाही आणि करणाऱ्याला सुद्धा करू देत नाही. स्वतः सुद्धा सप्ताहाला वर्गणी देत नाही आणि देणाऱ्याला देऊ देत नाही. स्वतः सुद्धा देत नाही आणि देणाऱ्याला सुद्धा म्हणतो अरे कशाला देतो बाबा, कशाला जातो वारीला? तिकडे गेल्यानंतर गर्दीमध्ये मरशील. अरे इथं गर्दीमध्ये नाही मेला ना, तर पंढरपूरमध्ये गेल्यानंतर तू ज्या वेळेस चंद्रभागेच्या स्नानाला जाशील ना, तिथं तरी तू चुकशील. कारण माणूस कुठंच नाही चुकला ना म्हणजे पंढरपुरामध्ये, तर चंद्रभागेच्या स्नानाला गेल्यानंतर मात्र 100% चुकतो. जे गेले त्यांना माहिती आहे की नाही. गर्दी असते, सगळीकडे लोक असतात, जात असताना तिकडे चांगलं पाणी पाहत 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 मध्ये जातं माणूस आणि मग पाठीमागे येताना सगळे माणसंच माणसं आहे की नाही. कधी म्हणजे प्रत्येक जण कुठं जर चुकला नसेल पंढरपुरामध्ये, तर चंद्रभागेमध्ये मात्र 100% तो चुकला असेल. मग तो म्हणतो अरे बाबा कशाला जातो वारीला? हो, तू कुठे नाही चुकला तर चंद्रभागेमध्ये तरी चुकशील, हरवशील. आणि मग असा तो त्याला भीती घालतो, म्हणजे स्वतःही पंढरपूरला जात नाही आणि दुसऱ्याला सुद्धा जाऊ देत नाही. असा एक वर्ग या जगामध्ये आहे की जो प्राप्तव्यतेने सुद्धा शून्य आहे आणि कर्तव्यतेने सुद्धा शून्य आहे. स्वतः सुद्धा परमात्म्याला मिळवत नाही, स्वतः सुद्धा भजन करत नाही आणि एखादा करायला लागला तर त्याला सुद्धा करू देत नाही. हा झाला तिसरा वर्ग. आता चौथा वर्ग, तो प्राप्तव्यतेने सुद्धा धन्य आहे आणि कर्तव्यतेने सुद्धा धन्य आहे. याच्यामध्ये सगळे संत, मांदियाळीमधले सगळे संत येतात की त्यांनी जगामधला परमात्मा स्वतः मिळवला, म्हणजे प्राप्तव्यतेने ते धन्य आहेत. परमात्मा स्वतः मिळवला आणि मिळवलेला परमात्मा या जगाला सुद्धा मिळावा याच्याकरता त्यांनी कर्तव्य केलं. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी, हे सांगण्याची हिंमत फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायातल्या साधू संतांनी केली. म्हणजे जगाकरता, जगाचा उद्धार व्हावा याच्याकरताच किंबहुना त्यांनी या मृत्यू लोकावरती अवतार घेतलेला. कशाकरता? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्ट वेते परोपकारे, देह कष्ट वेते परोपकारे, देह कष्ट वेते परोपकारे, जगाच्या विभूती आणि देह कष्टविती परोपकारे. निळोबरांनी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांकडे पाहिलं आणि त्यांना कळालं की प्राप्तव्यतेने सुद्धा धन्य आहेत आणि कर्तव्यतेने सुद्धा धन्य आहेत. म्हणून निळोबराय त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतात आणि त्यांना 2 वेळेला धन्यता देतात. अभंगाचं प्रथम धन्य धन्य एकनाथ, धन्य धन्य एकनाथ, धन्य धन्य एकनाथ, धन्य
तुमचे पायी माझा माता. निळोबराच्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना 2 वेळेला धन्यता देत आहेत आणि म्हणतात तुमच्या पायावरती मी माझा माथा टेकवतो. काय टेकवतो? माथा टेकवतो, माथा. आणि ते सुद्धा पायावरती टेकवतो. पाय याचा अर्थ असा आहे की संत ज्या साधनेवरती आरूढ आहेत त्यांना म्हणतात पाय. त्यांना काय म्हणतात? पाय. मग संत कोणत्या साधनावरती आरूढ आहेत? तर आत्मस्वरूपाच्या साधनावरती, स्वस्वरूपाच्या साधनेवरती संत हे आरूढ आहेत. बघा, संत आरूढ आहेत आत्मस्वरूपाच्या साधनावरती, स्वस्वरूपाच्या साधनावरती. नाहीतरी तुम्हाला सांगू का, हे पाय जर नाही कळाले तुम्हाला, हे साधन जर नाही कळालं तर व्यवहारामध्ये सुद्धा आपलं जे पोट भरण्याचं साधन आहे त्याला सुद्धा पाय म्हणतो आपण. व्यवहारामध्ये काय म्हणतो? पाय म्हणतो. पाय. याच्याकरता छोटंसं उदाहरण सांगतो. काय झालं, एका जणाला मुलाला पाहुणे पाहायला आले. तुमच्याकडे येतात ना पाहुणे लग्न करता, पाहुणे पाहण्याकरता आले. आणि पाहण्याकरता आल्याच्या नंतर सगळ्यात पहिला प्रश्न असतो की आम्हाला मुलगा पसंत आहे, पण मुलगा करतो काय? बरोबर ना? त्याची प्राप्तव्यता काय? हा कमवतो किती? मुलगा करतो काय? मुलीच्या बापाने विचारलं, मुलीच्या मामाने विचारलं की मुलगा करतो काय? आपण व्यवहारामध्ये सुद्धा आपलं जे पोट भरण्याचं साधन आहे त्याला पाय म्हणतो. याच्याकरता सांगतोय. मुलगा करतो काय असं म्हटल्यानंतर मग बापाने सांगायला सुरुवात केली, अहो हा माझा मुलगा आहे ना, एकदम लहान होता, ज्या वेळेला जन्माला आला त्यावेळेला माझ्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य होतं. मुलाला मला चांगल्या शाळेमध्ये शिकवता आलं नाही, पण माझा मुलगा गावातल्या शाळेमध्ये शिकला. 5वी पर्यंत गावातल्या शाळेमध्ये शिकला. त्याने 5वीला गावातल्या शाळेमध्ये, जिल्हा परिषद शाळेमध्ये 1 नंबर त्याचा आला. आणि 1 नंबर आल्यानंतर पुन्हा तो तालुक्याच्या शाळेमध्ये शिकण्याकरता मी त्याला टाकलं. त्याच्यानंतर तो स्वतःच्या पायावरती दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम करून, दुसऱ्याच्या घरी काम करून, दुसऱ्याच्या दुकानावरती काम करून, स्वतःच्या हिमतीवरती माझं पोरग 11वी 12वीला तालुक्यामध्ये शाळेमध्ये त्याचा 1 नंबर आला. तालुक्यामध्ये शाळेमध्ये त्याचा 1 नंबर आला. ग्रॅज्युएशन झालं माझं पोरग, पण स्वतःच्या जीवावरती दुसऱ्याच्या हॉटेलमध्ये काम करून कबाशा धुवून माझं पोरग शिकलं. मी त्याला शिकवण्यामध्ये माझं कुठलंही योगदान नाही, स्वतःच्या जीवावरती माझं मुलगा शिकला. पण ग्रॅज्युएशन झालं त्याचं, सुशिक्षित झाला माझा मुलगा, पण त्याने एवढं शिकून सुद्धा त्याला त्याचं फळ नोकरीच्या स्वरूपामध्ये मिळालं नाही. माझा मुलगा सुशिक्षित बेकार झाला आणि मग तो गावाकडे आला. गावाकडे आल्यानंतर सुशिक्षित बेकाराच्या नावाखाली त्याने बँकेमधून कर्ज काढलं आणि कर्ज काढून गावामध्ये त्याने किराणा दुकान टाकलं. काय टाकलं? किराणा दुकान टाकलं. आणि मग 2-3 वर्षामध्ये एवढं कसोटीने दुकान चालवलं की 2 वर्षामध्ये सगळं कर्ज नील केलं. आणि मग दुसरं पुन्हा कर्ज काढलं, दुकानावरती पुन्हा शॉप लायसन वरती कर्ज काढलं आणि दुसरा एक टेम्पो विकत घेतला. आणि मग तो टेम्पो विकत घेतल्यानंतर 2-3 वर्षामध्ये तो टेम्पो सुद्धा नील केला. आता माझा मुलगा त्याच्या पायावरती उभा आहे. काय म्हणतो बा? आता माझा मुलगा त्याच्या पायावरती उभा आहे. मला खरं सांगा, अगोदर त्याला पाय नव्हते का उभा राहायला? पाय होते ना त्याला अगोदर, होते की नाही? पण मग एवढं सगळं सांगितल्यानंतर बाप म्हणतो आताशी माझा मुलगा त्याच्या पायावरती उभा आहे. म्हणजे व्यवहारामध्ये त्याचं जे पोट भरण्याचं साधन आहे त्याचं 1 पाय म्हणजे दुकान आहे आणि 1 पाय म्हणजे टेम्पो आहे. म्हणजे असे त्याचं पोट भरण्याचं जे साधन आहे त्याला व्यवहारामध्ये आपण पाय म्हणतो ना, तसे साधू संत ज्या साधनेवरती आरूढ आहे त्याला म्हणतात पाय. आणि निळोबाराय म्हणतात ते ज्या साधनेने देवापर्यंत जाऊन पोहोचले ना, त्या साधनेला मी नतमस्तक आहे. त्या साधनेला म्हणजे धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माता. तुम्ही ज्या साधनेने परमात्म्यापर्यंत गेलात ना, त्या साधनेला माझा दंडवत आहे आणि तुम्हाला 2दा धन्यता आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही म्हणाल महाराज
अर्धा पाऊण तास झालं तुम्ही कमीत कमी नुसतं सांगताय प्राप्तव्यतेने धन्य, कर्तव्यतेने धन्य, प्राप्तव्यतेने धन्य, कर्तव्यतेने धन्य. अहो नेमकी प्राप्तव्यता काय केली शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी ते सांगा ना, आणि नेमकी कर्तव्यता काय केली ते सांगा ना. तर प्राप्तव्यता काय केली सांगू तुम्हाला. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज लहान होते आणि ज्या वेळेस शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजाच्या अंतःकरणामध्ये परमात्म्याला भेटावी असे अंतःकरणामध्ये इच्छा झाली, पण त्याच्याकरता कुणीतरी सद्गुरू लाभले पाहिजेत, सद्गुरू लाभले पाहिजेत. आणि मग शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना देवगिरी किल्ल्यावरती असलेल्या जनार्दन स्वामीचा पत्ता लागला आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज जनार्दन स्वामीकडे देवगिरी किल्ल्यावरती गेले आणि गेल्यानंतर जनार्दन स्वामीची सेवा करू लागले. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू, चांगले सद्गुरू मिळणं सुद्धा त्याच्याकरता सुद्धा भाग्य लागतं. आपल्या जीवनामध्ये चांगले मार्गदर्शक मिळणं, क्षेत्र कुठलंही असू द्या, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगले मार्गदर्शक मिळणं ही परम भाग्याची गोष्ट बघा. आम्ही स्वतःला धन्य समजतो, स्वतःला भाग्यवान समजतो आम्ही, की ज्या वेळेस आम्ही मृदंग शिकण्याकरता गेलो, केशव महाराज आम्ही मृदंग शिकण्याकरता गेलो त्यावेळेस सुद्धा योग्य गुरुकडे गेलो, योग्य गुरूंकडे गेलो. आम्ही पंडित सुभाषजी महाराज देशमुख गुरुजींकडे आम्ही मृदंगाचे धडे गिरवले. महाराष्ट्रातील असा एकही कलाकार नाही की त्याला गुरुजींचं नाव माहिती नाही. बरोबर, गुरुजींचं नाव माहिती नाही. टॉप लेवलचे, एकदम हाय लेवलचे वारकरी संप्रदायातले मृदंग वादक आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे सप्ताह होतात ना, जेवढे सप्ताह होतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यातला 80% सप्ताहामध्ये जर कोणाच्या शिष्याचा मृदंग वाजत असेल तर तो फक्त आणि फक्त गुरुजींच्या शिष्यांचा मृदंग वाजतो. गुरुजींच्या शिष्यांचा एवढा मोठा शिष्य परिवार आहे आणि एवढं मोठं वारकरी संप्रदायाला त्यांचं योगदान आहे. आम्ही सुद्धा त्यांच्याकडे शिकलो, म्हणजे योग्य गुरु योग्य वेळेला आमच्या जीवनामध्ये मार्गदर्शक मिळाले म्हणून आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो. त्याच्यानंतर गुरुवर्य कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आळंदीमध्ये योग्य गुरु लाभले म्हणून तर इथपर्यंत येऊन पोहोचलो ना आम्ही. म्हणून आपल्या जीवनामध्ये योग्य वेळेला योग्य मार्गदर्शक मिळणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज देवगिरी किल्ल्यावरती गेले, जनार्दन स्वामींची त्यांची भेट झाली. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामीला आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. तन मन धनाने जनार्दन स्वामीची सेवा करू लागले शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज. किती सेवा केली अनेक उदाहरणं मला सांगता येतील, पण आपल्याकडे वेळ अपुरा आहे. अनेक उदाहरणं सांगता येतील. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी जनार्दन स्वामी उठण्याच्या अगोदर त्यांचे जो महल होता, जी राहण्याची रूम होती, त्याच्या बाहेर झाडून काढावं, स्वतः सडा समार्जन करावं, रांगोळी काढावी आणि जनार्दन स्वामी बहिर दिशेला जिकडे जात होते ना, त्या बहिर दिशेला जाण्याच्या रस्त्याला सुद्धा फुलं टाकून ठेवावी. कुणी? शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी. आता शिष्य लवकर गुरुला टावेल देत नाही की नाही. त्याने जर हातपाय धुतले तर टॉवेल सुद्धा त्याला हातपाय पुसायला लवकर देत. 4 मुलाला सांगावं लागतं, त्याच्यातला एखादा घेऊन येतो. ठीक आहे, अशी परिस्थिती आहे. पण तन मन धनाने त्यांनी समर्पण केलं आणि एक दिवसाचा प्रसंग असा आहे. जनार्दन स्वामीला असं वाटलं की हा एकनाथ महाराज माझे खूप चांगले शिष्य आहेत, यांनी माझं मन जिंकलंय. आणि मग सद्गुरू त्याच्यावरती प्रसन्न झाले, त्यांच्यावरती जनार्दन स्वामी. आणि त्यांनी विचार केला की आपण याला प्राप्तव्यता करून द्यायची, म्हणजे देवाची आणि याची भेट करून द्यायची, देवाची आणि याची भेट करून द्यायची. म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामी जिथे पूजा करत होते ना, त्या पूजागृहामध्ये घेऊन गेले. आणि घेऊन गेल्यानंतर देवगिरी किल्ल्याच्या बाजूलाच जवळच सुलीभंजन नावाचा पर्वत आहे. बरोबर, सुलीभंजन नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावरती शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला घेऊन गेले. आणि तिथं गेल्यानंतर त्या पर्वतावरती, त्या टेकडीवरती एक हातामध्ये कटोरा घेतलेला एक साधू, हातामध्ये कटोरा घेतलेला एक साधू तिथे होता. आणि त्या साधूकडे पाहिलं, जनार्दन स्वामी सुद्धा हसले आणि तो फकीर सुद्धा हसला. फकीर होता, हातामध्ये कटोरा घेतलेला होता. त्याच्या आजूबाजूला 4 पुतळ्या खेळत होत्या. आणि मग त्या
फकीराने, त्या साधूने जनार्दन स्वामीकडे पाहिलं. जनार्दन स्वामीने त्या फकीराकडे पाहिलं आणि त्या फकीराकडे पाहिल्याच्या नंतर दोघांचे एकमेकाकडे पाहून हसल्यानंतर त्या फकीराने ज्या 4 कुत्र्या होत्या ना, त्या 4 कुत्र्याचं दूध आपल्या कटोऱ्यामध्ये काढलं. कशामध्ये काढलं? कटोऱ्यामध्ये 4 कुत्र्याचं दूध काढलं आणि झोळीमध्ये जे शिळे तुकडे होते ते शिळे तुकडे त्या कटोऱ्यामध्ये टाकले आणि त्या दुधामध्ये काला चुरला आणि तो प्रसाद तयार केला. प्रसाद तयार केला. हा सगळा प्रकार शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज पाहत होते आणि त्यांना किळस येत होती की अरे हा कुठला कोण साधू आहे, हो कुठला फकीर आहे. अरे त्या कुत्रीचं दूध काढलं, कुत्र्याचं दूध काढलं आणि त्या कुत्रीच्या दुधामध्ये शिळे तुकडे टाकून हा प्रसाद तयार केला, काला तयार केला. किती गलिच्छ वाटतं ते. कधी किळस यायला लागली शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना. आणि मग तेवढ्यामध्ये ज्या वेळेस त्या फकीराने तो प्रसाद तयार केला ना मायबा, त्यावेळेला जनार्दन स्वामी 2 पायावरती बसले त्या फकीराच्या समोर आणि असे हात पुढे केले आणि हात पुढे केल्याबरोबर त्या फकीराने त्या काला जो चुरलेला होता ना त्याच्यातला एक गोळा घेतला आणि जनार्दन स्वामीच्या हातावरती ठेवला. आणि जनार्दन स्वामीच्या हातावरती ठेवल्याबरोबर जनार्दन स्वामी तो प्रसाद सेवन करायला लागले. तेवढ्या हा सगळा प्रकार शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज पाहत होते. त्यांना किळस आली की काय आपले सद्गुरू आहेत. एवढे महान सद्गुरू असताना सुद्धा या फकीराच्या आणि या संन्यासाच्या कोण कुठला भिकारी आहे माहिती नाही. कारण शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना आणखी ओळख नाही, हे की नाही, ओळख नाही आणखीन परमात्म्याची. म्हणून या भिकाऱ्याकडे आणि या फकीराच्या हाताने हा काला खातायत. किळस आली शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना. पण तेवढ्यामध्ये जनार्दन स्वामींनी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना खुणवलं. काय खुणवलं? की जनार्दन स्वामींनी खुणवलं शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना की तू सुद्धा हा प्रसाद घे. असं खुणवल्याबरोबर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी विचार केला की ज्या अर्थी आपले सद्गुरू आपल्याला हे घेण्याकरता खुणवतायत त्या अर्थी या प्रसादामध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे. या प्रसादामध्ये काहीतरी विशेष असलं पाहिजे. सद्गुरूच्या वचनावरती विश्वास होता, सद्गुरूच्या वचनावरती विश्वास होता, श्रद्धा होती, निष्ठा होती. आणि जनार्दन स्वामींनी खुणवल्याबरोबर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज सुद्धा 2 पायावरती हात पुढे करून त्या फकीराच्या मलंगाच्या पुढे हात पुढे करून बसले. आणि हात पुढे करून बसल्यानंतर जनार्दन स्वामीकडे पाहून फकीर हसला की किती सद्गुरूचा भक्त आहे, किती सद्गुरूने सांगितल्याशिवाय हा माझ्या समोर शरण आला नाही. म्हणून तो फकीर हसला जनार्दन स्वामीकडे पाहून. जनार्दन स्वामी सुद्धा त्या फकीराकडे पाहून हसले आणि जनार्दन स्वामींनी डोळ्यांच्या माध्यमातूनच, कारण बऱ्याच वेळेला माणूस काही न बोलता सुद्धा डोळ्याच्या माध्यमातून सुद्धा बरंच काही बोलून जातो, बरोबर ना. जनार्दन स्वामींनी त्या फकीराला सांगितलं की स्वामी, त्या फकीराला सांगितलं स्वामी, जनार्दन स्वामींनी सांगितलं स्वामी हा माझा शिष्य आहे, तुम्ही कृपा करा याच्यावर. आणि मग दोन्ही हात पुढे करून ज्यावेळेस शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज बसले ना त्यावेळेस त्या फकीराने त्या मलंगाने कटोऱ्यामधला काल्याचा एक घास घेतला आणि तो प्रसाद घेतला, तो गोळा घेतला आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या हातावरती ठेवल्याबरोबर, ऐका ना, हातावरती ठेवल्याबरोबर शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना समाधी लागली. समाधी लागली शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना. आणि मग ओळख झाली की हा फकीर नाही, हा मलंग नाही, तर हे साक्षात भगवान दत्तात्रय आहे. आणि मग चतुर्भुज रूपाने भगवान दत्तात्रयाचं शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना दर्शन झालं, हे दर्शन झालं. आणि मग हे कुणी नाही, दुसरे तिसरे मलंग नाही, तर हे भगवान दत्तात्रय आहेत. ह्या 4 कुत्र्या म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही, हे 4 कुत्र्या म्हणजे 4 वेद आहेत. आणि त्या 4 वेदाचा निचोड काढून त्याचा प्रसाद शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांकरता साक्षात भगवान दत्तात्रयाने बनवला. साक्षात भगवान दत्तात्रयाने बनवला. आणि तो प्रसाद फक्त सद्गुरूमुळे मला प्राप्त झाला. म्हणून आपण आजही शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा जो फोटो पाहतो ना, पाठीमागे सर्पाने अशी छत्रछाया धरलेली आहे,
तो फोटो जो पाहतो ना, तो फोटो म्हणजे दुसरा तिसरा काही नाही तर भगवान दत्तात्रयाने केलेल्या साक्षात्काराचं ते प्रतीक आहे. विठाला आणि ते भगवान दत्तात्रय माझ्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी सोबदारकी करण्याकरता करीतसे निळामणे देव राबे त्यांचे घरी आणि दत्त चोपदारी करीतसे ते भगवान दत्तात्रय चोपदारकी करण्याकरता माझ्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या दरबारामध्ये आणि दत्तात्रय चोपदार पुढे उभा काटीकर आणि बघ ऐका ना, हा भगवान दत्तात्रय हो शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी चोपदारकी करण्याकरता ही शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची प्राप्तव्यता आहे. काय देव सुद्धा बरं 1 वर्ष नाही 2 वर्ष नाही, किती वर्ष देवाने किती वर्ष सेवा केली शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी? 36 वर्ष सेवा केली असं प्रत्येक जण म्हणतात. बरं प्रत्येक जण म्हणतात, तुम्ही सुद्धा ऐकताय, आमचे सुद्धा सगळे गुरुबंधू महाराष्ट्रातील सगळे कीर्तनकार सांगतात की देवाने 36 वर्ष शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी काम केलं. पण माझं याच्यावरती म्हणणं थोडंसं वेगळे, मी म्हणजे जबाबदारीने बोलतो बरं, माझं याच्यावरती म्हणणं थोडंसं वेगळे. देवाने 36 वर्ष देवा म्हणजे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी काम केलं हे 100% चुकीचं आहे. तुम्ही म्हणाल तुझ्या का गोळ्या वेळ्या संपल्या का? तसं काही झालेलं नाही. हो, पण देवाने 36 वर्षच फक्त काम केलं असं नाही, फक्त 36 वर्षच काम केलं असं नाही, तर आजच्या तारखेपर्यंत आज सुद्धा जगाचा मालक माझ्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी काम करतोय. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी आज सुद्धा काम करतोय. आज सुद्धा तुम्ही नीट प्रमाण वाचा, प्रमाण व्यवस्थित डोकं ठिकाण्यावर ठेवून वाचले पाहिजे संत वचन. हो, भानुदासाचे पुढी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान, वसती गोदावरी तीर. आणि त्याच्या पुढे त्या आरतीमध्ये सांगितलेलं आहे की जो देव आहे ना, देव कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, वाहिलं नाही, वाहे म्हणजे वर्तमान काल वाचक, आता सुद्धा वाहतोय. संत प्रमाण थोडेसे व्यवस्थित डोकं ठिकाणावर ठेवून आपण वाचले पाहिजे. बरं, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, वाहिलं नाही, आता सुद्धा वाहतोय. म्हणून तर नाथ षष्टीला आहे ना, आज सुद्धा रांजण भरण्याची प्रथा आज सुद्धा अखंडितपणे चालू आहे. म्हणजे जगाचा मालक माझ्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी आज सुद्धा काम करतोय. विठाला आणि जगाचा मालक शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी काम करतो, भगवान दत्तात्रयाच्या रूपाने चोपदारकी करतो. ही शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या जीवनामधली प्राप्तव्यता आहे. काय ही प्राप्तव्यता आहे. आणि मग कर्तव्यता काय केली?
तर कर्तव्यता अशी केली महाराज. आता सगळ्या अभंगाच्या चरणाचा मी भावार्थ सांगतोय बरं. कर्तव्यता काय केली तर जगाने या साधू संताला त्रास दिला महाराज. यौवन अंगावरी थुंकला पण त्याला सुद्धा प्रसाद देवनी मुक्त केला. या जगाला मुक्त करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे ते कर्तव्यतेने सुद्धा धन्य आहेत. जगाला मुक्त करण्याची ताकद. यौवन अंगावरी थुंकला. आता याच्यामध्ये सुद्धा काही काही लोक असं म्हणतात की तो यौवन किती वेळेला थुंकला? 108 वेळेला थुंकला. हे सुद्धा 100% चुकीचं. आपण संत चरित्र व्यवस्थित जरा बुद्धी स्थिर ठेवून ऐकलं पाहिजे. कारण आत्ताचा 5G+ जमाना आहे बरं. आत्ताचे जे तरुण मंडळी आहेत ना थोडेसे चिकित्सक आहेत. आम्ही जर एखादं वाक्य कीर्तनामधून सांगितलं ना तर ते आत्ताचे तरुण मंडळी म्हणतात महाराज याला पुरावा काय? मग एखाद्याला जर पुरावा नाही देता आला तर मग त्यालाच पुरावा. कळत असेल तर पहा. आहे की नाही? पुरावा पाहिजे, पुरावा. आहे की नाही? मग याला प्रमाण काय? मग याला प्रमाण असं महाराज याला असं कुठेही उल्लेख केला नाही की तो 108 वेळेला थुंकला म्हणून. फक्त आम्ही सांगतो तुम्ही ऐकतात. आम्ही सांगतो आणि तुम्ही ऐकतात. पण मला सांगा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज सगळ्या संत मांदियाळीमध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज त्या काळामध्ये सुद्धा गर्भ श्रीमंत होते. किती श्रीमंत होते सांगू तुम्हाला? किती श्रीमंत होते? शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी जेवण केल्यानंतर पान खायचे जुने लोक, पान. आणि ते पान खाल्ल्यानंतर ज्या पिगदाणीमध्ये थुंकल्या जात होतं ती थुकायची पिगदाणी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी 3.5 किलो सोन्याची होती. 3.5 किलो. आता इथं एखादा अरबपती खरबपती जरी असला तरी त्याच्या घरी थुंकण्याकरता 3.5 किलो सोन्याची पिगदाणी आहे का? आहे का कोणाच्या इथे? आहे का? अहो खापराची सुद्धा नाही तर सोन्याची खूप. आहे का? खापराची सुद्धा नाही आपल्याकडं. पण 3.5 किलो सोन्याची थुंकायची पिगदाणी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या घरी होती. म्हणजे कमी श्रीमंती होती का? कमी श्रीमंती होती का? आणि एवढ्या श्रीमंत माणसाच्या अंगावरती 108 वेळेला थुकायची कोणाची हिंमत आहे? खरं सांगा. अहो थोडे चांगले कपडे स्टारचे कपडे घालून आलं तर माणूस 2 फूट त्याच्या लांब बसतं. बरोबर ना? ज्याच्या घरी एवढं वैभव आहे, सगळ्या सकल संता माझी राजा आणि स्वामी एकनाथ माझा, त्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या अंगावरती थुंकण्याची कोणाची हिंमत नव्हती महाराज. पण तो यौवन थुंकायला आणि शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यायला योगायोग झाला. योगायोग झाला. आणि मग तरी सुद्धा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज त्याच्यावरती रागवले नाही. त्याला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केलं. त्याला सुद्धा प्रसाद देऊन मुक्त केलं. ही शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांची कर्तव्यता आहे. आणि म्हणून तर दासोपंताचा अभिमान गेला होताची दर्शन. याचा इतिहास जर सांगायचा झाला तर आंबेजोगाई नावाचं गाव आहे. त्या आंबेजोगाईला दासोपंत म्हणून होऊन गेले आद्य कवी. दासोपंत होऊन गेले. ते दासोपंताची एवढी ख्याती होती की त्या दासोपंताच्या बरोबर भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळण्याकरता जात होते. कुठे? आंबेजोगाईला. खूप मोठं संस्थान आहे तिथं. आंबेजोगाईला दासोपंताचं खूप मोठं संस्थान आहे. आद्य कवी होते आणि त्या आद्य कवी बरोबर त्या दासोपंता बरोबर भगवान दत्तात्रय सोंगट्या खेळण्याकरता जायचे. सोंगट्या खेळण्याकरता. आणि एकदा फिरत फिरत तीर्थयात्रा करत शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज तिथं गेले. मालक आले असं कळल्यानंतर भगवान दत्तात्रय तिथून गुप्त झाले. आणि मग पैठणला आले. आणि मग ज्या वेळेस शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी दासोपंत दोघांचा संवाद चालला. दासोपंत म्हटले अहो शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांना, एकनाथ महाराज तुम्ही कुठपर्यंत ज्ञानेश्वरी जगाला सांगता? कधीतरी आमचंही वाङ्मय जगाला सांगा. त्यावेळेस शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी दासोपंताला सांगितलं, हे बघा आमच्या घरी गोकुळाष्टमीच्या वेळेला आमच्या घरी उत्सव असतो. आमच्या वाड्यामध्ये उत्सव असतो. आणि त्या उत्सवामध्ये आम्ही कुठल्या ना कुठल्या ग्रंथाचं विवेचन करत असतो. आपल्या इथे कसं श्रीमद भागवत कथा चालू आहे तसं कुठल्या ना कुठल्या ग्रंथाचं आम्ही विवेचन करत असतो. कधीतरी तुम्हाला वेळ मिळाला तर तुम्ही सुद्धा आमच्या उत्सवाला या असं आमंत्रण दिलं.
आणि ज्या वेळेस ते दासोपंत आले ना, आणि आल्यानंतर ज्या वेळेस त्यांनी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या दरवाजावरतीच आपलं आराध्य दैवत आणि आपल्या बरोबर सोंगट्या खेळणाऱ्या भगवान दत्तात्रयाला ज्या वेळेस पाहिलं, त्यावेळेस जे दासोपंत होते त्यांना अभिमान होता की माझ्यासारखं संत वाङ्मय, माझ्यासारखं कुणी लिखाण करू शकत नाही, माझ्यासारखं कुणी महान नाही, भगवान दत्तात्रय माझ्या बरोबर सोंगट्या खेळण्याकरता असतात, याचा त्यांना अभिमान होता. अभिमान काय होता? अभिमान होता. आणि ज्या वेळेस नाथ महाराजांच्या दरवाजामध्ये भगवान दत्तात्रय चोपदारकी करण्याकरता उभेत असं पाहिल्याबरोबर त्या दासोपंताचा अभिमान गळून गेला. मला दासोपंताचा अभिमान गेला होताची. दर्शन, नुसतं दर्शन झाल्याबरोबर दासोपंताचा अभिमान गळून गेला. आणि दासोपंत ज्या वेळेस चालले ना आतमध्ये शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांकडे, त्यावेळेस भगवान दत्तात्रय म्हटले, हो कुठे निघाल, कोण आहे तुम्ही? तो म्हणला, मला ओळखत नाही, कोण आहे तू? असं म्हटल्यानंतर महाराज सगळा होता नव्हता तेवढा सगळा अभिमान गळून गेला. आणि मग भगवान दत्तात्रय म्हटले, अहो थांबा, कुठून आले तुम्ही? म्हणले, मी आंबेजोगाईहून आलो. अहो आपण एकत्र खेळलो, ते खेळलो मिळलो तिकडं. हो, इथं हे मालकाचं घर आहे म्हणे आमच्या, आणि मालकाच्या परवानगीशिवाय घरामध्ये कुणी जायचं नाही. अहो असं काय करताय? मला शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी बोलवलं, इथेच थांबा म्हणे, मी नाथ महाराजांना विचारून येतो आणि मग तुम्हाला आत प्रवेश देतो. ही घटना घडल्यानंतर दासोपंताचा सगळा अभिमान गळून गेला. आणि ही कर्तव्यता म्हणजे त्यांचा अभिमान घालवण्याचं सुद्धा, या जगाचा अभिमान घालवण्याची सुद्धा ताकद शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांकडे आहे. म्हणजे ते कर्तव्यतेने सुद्धा धन्य आहेत. म्हणून निळोबाराय म्हणतात, अशा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या पायावरती मी अनन्य भावाने शरण जातो. अभंगाचं शेवट. निळा शरण तुमचे पाया, निळा शरण तुमचे पाया, निळा शरण तुमचे पाया, निळा शरण तुमचे पाया, निळा शरण तुमचे
कुमार 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 ज्ञानेश्वर मावले ज्ञानराज मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले ज्ञानेश्वर मावले मावले तुम्हारा धन्य धन्य एकनाथा पाय तुमचे पायी माझा माथा धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून माझे हृदयस्थ सद्गुरू गुरुवर्य अण्णा गुरुवर्य भाऊ यांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो। इथे उपस्थित असलेले सर्व आदरणीय महाराज मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि अतिशय सुंदर गोड असा आपला हा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रम असाच चंद्र सूर्याशेपर्यंत चालावा अशी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या चरणावरती प्रार्थना करतो आणि मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो। या सप्ताहाची या मंदिराची संपूर्ण जी कमिटी मंडळ आहे ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध तपोवृद्ध सगळे मंडळी आहेत त्या सर्व मंडळींना उदंड आयुष्य लाभावं अशी सुद्धा शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि पुनश्च एकदा जर बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द जर वेडावाकडा गेला असेल तर तुम्ही आई वडिलाचं अंतःकरण करून या अभंगावरती अनेक खूप चिंतन आणखी सांगण्यासारखं आहे। खूप मोठा इतिहास आहे या अभंगाचा। शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांच्या निर्याणपर प्रकरणातील हा अभंग आहे। खूप मोठा इतिहास याचा सांगता येईल पण वेळेचं बंधन असतं विशेषतः शहरामध्ये तरी वेळेचं बंधन पाळावं लागतं। पण खूप काही चिंतन सांगण्याकरता आहे पण कसं असतं माहिती आहे का जेवढा म्हणजे समुद्र जरी असला तरी सगळा समुद्र एकाच वेळेला सगळा पिता येत नाही। आपल्या ओंजळीत बसेल एवढाच समुद्र फक्त घ्यायचा। सांगायला किती जरी येत असलं तरी ऐकणाऱ्याची कॅपॅसिटी पाहून आहे की नाही सांगितलं पाहिजे वक्त्याने सुद्धा। म्हणून संकल्पित वेळेमध्ये या अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला। जर काही चुकलं असेल बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर तुम्ही माझे मायबाप आहात म्हणजे ऐकणारे श्रोते हे मायबाप असतात आणि म्हणून तुम्ही आई वडिलाचं अंतःकरण करून कुणाला जर एक मुलगा असेल तर मला दुसरा माना, कुणाला 2 असतील तर मला तिसरा माना, कुणाला 3 असतील तर मला चौथा माना आणि कुणाला काहीच नसलं तर मला वटीत घ्या असं आई वडिलाचं अंतःकरण करून जे काही चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत आणि चुकलं तरी तुम्ही मोठ्या मनाने मला माफ कराल ना म्हणजे चुकलंच होतं म्हणायचं मला हो म्हणते सगळे माफ करतो आम्ही काही नाही सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो। विठ्ठल